एक वर्म लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही वारकरी झालेलो आहोत आणि वारकरी होऊन जो मार्ग तुम्ही आम्ही स्वीकारलेला आहे तो पूर्णत्वाकडे, अमृताकडे जाणारा मार्ग आहे. म्हणजे त्या परमात्म्याकडे, पांडुरंगाकडे जाणारा जो मार्ग आहे, त्या मार्गावरून चालायचं असेल तर त्या परमात्म्याची सर्वांगानं उपासना घडली पाहिजे. सर्वांगानं त्या परमात्म्याची आराधना करता आली पाहिजे. सर्वांगानं त्या परमात्म्याची भक्ती करता आली पाहिजे. आपल्या देहाचं, आपल्या शरीराचं, आपल्या जीवभावाचं एक जरी अंग परमार्थ मार्गापासून बाजूला राहिलं, च्युत राहिलं, तर ती उपासना सर्वांग होत नाही. म्हणून तुकाराम महाराज त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून त्या परमात्म्याची सर्वांगानं उपासना करू इच्छितात आणि